तर श्री स्वामी समर्थ. तर आज बनवणार आहोत आपण शिरा. तर शिऱ्यासाठी बघा मी कढई गरम केलेली आहे आणि त्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे. तुपामध्ये असा रवा भाजत आहे. आपल्याला हा रवा लालसर भाजवायचा आहे आणि इकडे मी पाणी गरम करून ठेवलेलं आहे. तर आता तुम्ही बघा आपण शिरा आज कसा बनवणार आहोत. तर आपला रवा आता थोडासा लालसर झालेला आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला बदाम टाकायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीने कोणते पण ड्रायफ्रूट टाकू शकता, तुम्हाला जसे पाहिजेत तसे. मी फक्त बदाम टाकलेले आहेत. तर हे बघा बदाम टाकून हे पण मी भाजून घेणार आहे तुपामध्ये मस्त असं, म्हणजे रव्यासोबतच एकत्र. तर आता आपला रवा पूर्ण भाजलेला आहे. तर याच्यामध्ये नाही का आपण आता थोडं थोडं करून हे आपण केलेलं गरम पाणी आहे ते याच्यामध्ये सोडणार आहोत. हे बघा आपण लागेल तसं टाकूया, आपल्याला किती प्रमाणात पाहिजे तेवढं. तर हे बघा आता हे पूर्ण आपल्याला पाणी टाकून असं मस्त असं थोडंसं शिजू द्यायचं आहे आपला रवामधला. तर आपला आता शिरा हे बघा घट्ट झालेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये 2 चम्मच तूप सोडायचं आहे. तुमच्या आवडीनं तूप टाकू शकता तुम्ही. तूप टाकूनही आपल्याला चांगलं शिजू द्यायचं आहे. आता बघा तूप टाकल्यावर हा अजून मस्त झालेला आहे आणि असा खूप छान आता बनलेला आहे आणि आपला रवा असा फुललेला आहे. आता शिजल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये नाही का चवीनुसार आपल्याला जेवढी लागेल तेवढी आपण साखर टाकूया ह्याच्यामध्ये. तुम्हाला जेवढी लागते त्याप्रमाणे तुम्ही टाका. आणि साखर टाकल्यानंतर आपण ह्याला नाही का 10-15 मिनटं पूर्ण हे साखर आपली पूर्ण विघरू द्यायची आहे आपल्याला मध्ये. हे बघा आता साखर एकजीव होत आहे ह्याच्यामध्ये आणि आपल्याला थोडासा बारीक गॅस करून असं हे प्लेट झाकून ठेवायचं आहे आपल्याला. 10 मिनटं झाकून ठेवूया आणि 10 मिनटानंतर पाहूया आपण. तर चला आता बघूया आपला शिरा. तर हा बघा आपला शिरा आता मस्त झालेला आहे आणि जास्त वेळ ठेवल्यामुळे हे बघा असं कढईला पण थोडासा हे होते चिटकते. तर आता आपण मस्त प्लेटमध्ये घेऊया. तर हा बघा आपला शिरा. तर कसा वाटला शिरा मग नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक पण करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा.